नमस्कार. युवर रेसिपी बुकमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्मिता मनापासून खूप स्वागत करते. दिवाळी विशेष या सिरीजमध्ये आज आपण बेसनाचे लाडू बनवतोय. बेसनाचे लाडू बनवणे सगळ्यात सोपा पदार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या पदार्थामध्ये किंवा लाडूच्या या प्रकारामध्ये चुकण्यासारखं असं अजिबात काही नाही. गरज आहे ती फक्त वेळ काढून हा पदार्थ बनवण्याची. कारण बेसनाचे लाडू बनवताना बेसन आपल्याला तुपामध्ये भाजावं लागतं आणि ते बेसनचं पीठ भाजण्यासाठी बराचसा वेळ लागतो आणि खूप सारे पेशन्स लागतात. पेशन्स ठेवून किंवा वेळ काढून बेसनाचे लाडू बनवले तर न चुकता अगदी परफेक्ट तयार होतात. आणि बेसनाच्या लाडूसाठी लागणारं प्रमाण म्हणाल किंवा यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा महत्त्वाच्या टिप्स म्हणाल तर त्या मी तर तुम्हाला देणारच आहे. वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी बेसनचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला बेसनचं पीठ तयार करावं लागेल. त्यासाठी इथं मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. डाळ दुकानातून आणल्यानंतर त्यामध्ये हिरवी डाळ असेल किंवा कधी कधी त्याला साल सुद्धा असतं त्या डाळीला, तर ते असे काही डाळीचे कण असतील, कचरा असेल तर ती सगळी डाळ या पद्धतीने आपल्याला निवडून घ्यायची. निवडून घेतलेली ही डाळ आपण भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे. कढई घेताना चांगली खोलगट आणि जाड बुडाची घ्यायची. पहिली गोष्ट म्हणजे कढई जर जाड बुडाची असेल तर डाळ व्यवस्थित भाजली जाते, कुठेच करपत नाही, एकसारख्या रंगावरती भाजली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे कढई खोलगट असावी. खोलगट असेल ना तर आपल्याला ती चमच्याने व्यवस्थित हलवता येते, सगळ्या दिशेने एकसारखी भाजली जाते. आता ही घेतलेली डाळ या कढईमध्ये घालूयात. गॅस मध्यम ठेवायचे आणि डाळ हलक्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायची. डाळ भाजत असताना सतत हलवत राहायचं, याला असंच अजिबात सोडायचं नाही. जर डाळीला खूप लालसर डाग पडेपर्यंत तुम्ही डाळ भाजून घेतलीत तर लाडूचं पीठ ते तयार होतं ते थोडंसं काळपट तयार होतं आणि त्यामुळे लाडूच्या रंगावरती फरक पडतो. लाडू तांबूस न दिसता थोडेफार काळपट असे दिसतात. त्यामुळे डाळ खूप डाग पडेपर्यंत नाही, हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथे मी डाळ भाजून घेतली. एवढी डाळ भाजण्यासाठी मला 15 ते 20 मिनिटं लागलेली आहेत. डाळ भाजून झाली की एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे. ताटामध्ये काढत असताना डायरेक्ट ताटामध्ये ओतू नका, एका सुती कापडावरती होता. कारण डाळ भाजल्यामुळे ती गरम झालेली असते आणि जर ताटात डायरेक्ट होतली तर त्याला वाफेने पाणी सुटल्यासारखं होऊन डाळ पुन्हा मऊसूत होण्याची शक्यता असते. डाळ पूर्ण गार झाल्यानंतर याला आपल्याला गिरणीतून जाडसर असं दळून आणायचं. पीठ असं जाडसर दळलेलं असेल ना तर लाडू छान दाणेदार तयार होतात, अजिबात टाळायला चिकटत नाही. लाडूसाठी इथं हरभरा डाळ मी दळून आणलेली आहे, ही या पद्धतीने अशी आहे. आता यासाठी आणखीन बाकीचं काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहूयात. तर बेसनचे लाडू बनवत असताना इथं मी वाटीचं आणि वसनी प्रमाण दोन्ही तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्या पद्धतीने प्रमाण घेऊन हे लाडू तुम्ही बनवलेत तर अतिशय उत्तम तयार होतील, अजिबात टाळायला चिकटणार नाही. लाडू बांधल्यानंतर ते खाली बसणार नाहीत. सर्वात आधी यासाठी लागणारं वजनी प्रमाण काय घेतले ते पाहू. अर्धा किलो डाळ गिरणीतून दळून आणले. हे पहा, या पद्धतीनं असं हे जाडसर रवाळ असं हे पीठ दळून आणलेलं आहे. अर्धा किलो हरभऱ्याची डाळ गिरणीतून दळून आणली, त्याचं पीठ सुद्धा अर्धा किलोच भरलेलं आहे. लाडूसाठी आपल्याला पिठी साखर लागेल, तर इथं मी 350 ग्रॅम साखर घरच्या मिक्सरवरती दळून घेतलेली आहे. वजनाने पिठी साखर 400 ग्रॅम भरली. जर तुम्ही घरची साखर दळणार असाल तर साखर घेताना 350 ग्रॅम घ्या आणि जर विकतची पिठी साखर घेणार असाल किंवा पिठी साखर मोजून घेणार असाल तर 400 ग्रॅम पिठी साखर घ्यायची. म्हणजे मग लाडू खूप सपक किंवा खूप गोडसर न होता अगदी परफेक्ट चवीचे तयार होतात. बेसनचे पीठ भाजण्यासाठी इथं आपण साजूक तूप घेतलेलं आहे. तूप घेताना इथं मी असं हे घट्ट कन्सिस्टन्सीमध्ये 180 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. तुपाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. हे पहा, फ्रीजमध्ये ठेवलेलं अगदी घट्ट तूप नाहीये, पण तुपाची कन्सिस्टन्सी ही अशी घट्टसर आहे. या कन्सिस्टन्सीमध्ये जर तुम्ही तूप मोजून घेतलं तर हे 180 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे. आता हे तूप जर तुम्ही वितळवून पाण्यासारखं अगदी पातळ असं तूप मोजून घेणार असाल तर 200 ml हे आपल्याला तूप मोजून घ्यायचं आहे. स्वादासाठी इथं 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. लाडूसाठी लागणारं वजनी प्रमाण आपण पाहिलं. आता यासाठी लागणारं कपचं प्रमाण काय घेतलंय ते पाहूयात. आता तुमच्याकडे जर वजन काटा नसेल, मेजरिंग कप नसेल तर तुम्ही हेच प्रमाण वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं तरी चालेल. घरातील कोणतीही एक वाटी सिलेक्ट करा आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या.
वजनी प्रमाणात आणि कपचा मेजरमेंट घेऊन जर तुम्ही हे लाडू बनवले तर तुमचे लाडू हे बरोबर 1 किलोच्या प्रमाणामध्ये तयार होतात. पण जर घरातील तुम्ही कोणती एखादी वाटी सिलेक्ट केलेली असेल तर मात्र तयार होणारे लाडू हे वेगवेगळ्या वजनी प्रमाणामध्ये तयार होतात, कारण प्रत्येकाच्या घरातली वाटी ही लहान मोठी असते. तर आता लाडूसाठी कपचं मेजरमेंट काय काय घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते. तर इथं आपण हा मेजरिंग कप म्हणजे 250 ml चा मेजरिंग कप वापरून सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. 4 कप बेसनचं पीठ आहे. पिठी साखर घेतलेली आहे 2 कप आणि साखर घेऊन ती मिक्सरमध्ये दळणार असाल तर 1.5 कप इथं साखर घ्यायची आहे. साजूक तूप घेतलेलं आहे इथं मी 1 कप, पण 1 कपला सुद्धा तुम्ही पाहू शकता इथं 2 चमचे कमी आहे. घट्ट कन्सिस्टन्सी असल्यामुळे इथं 2 चमचे हे कमी दिसते. जर तुम्ही पातळ कन्सिस्टन्सीमध्ये मोजून घेणार असाल म्हणजे 200 ml तूप घेणार असाल तर अगदी कप काठोकाठ भरला जाईल. 1 चमचा वेलची पावडर. लाडूसाठी काय काय साहित्य घेतलं ते पाहिलं. आता आपण बेसनचं पीठ भाजायला घेऊयात. तर त्यासाठी इथं मी अशी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. गॅसवरती गरम करायला ठेव. बेसनचं पीठ भाजण्यासाठी ही अशी जाड बुडाची आणि अशी खोलगट कढई वापरायची. म्हणजे काय होतं ना, बेसनचं पीठ भाजत असताना ते जास्त करपत नाही आणि एकसारखं आपल्याला हलवता येतं. आता कढई गरम झाली. आता घेतलेल्या तुपातलं साधारण आपण 4 चमचे तूप कढईमध्ये काढून घेऊ. इथं जे मी तुपाचं प्रमाण दिले ते अगदी परफेक्ट आहे. याच्यामध्ये जास्त किंवा कमी असं अजिबात लागत नाही. तरी सुद्धा घेतलेलं तूप जे आहे ते आपण बेसनचं पीठ भाजत असताना 3 टप्प्यामध्ये वापरणार आहे. याचं कारण काय ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. तर इथं आपलं तूप चांगलं गरम झाले. तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गरम म्हणजे काय, तर आपण जे बेसनचे पीठ घेतलंय ना त्यातलं थोडंसं चिमूटभर पीठ या तुपामध्ये घालून बघायचं. पीठ टाकल्यानंतर हे बघा याच्यामध्ये बबल्स येतात पण ते अजिबात करपत नाहीये. याचा अर्थ आपलं तूप मध्यम गरम झाले किंवा चांगलं गरम झालेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला हे बेसनचं पीठ सगळं यामध्ये घालायचंय. आता हे बेसन या तुपामध्ये चांगलं परतून घेऊ किंवा चांगलं भाजून घ्यायचंय. आता माझी कढई खूप मोठी आहे. एवढं पीठ मी आरामात यामध्ये भाजू शकते. त्यामुळे इथं मी संपूर्ण पीठ एकत्र भाजायला घेतलंय. तुमच्याकडे जर इतकी मोठी कढई नसेल, लहान नसेल ना, तर 2 टप्प्यामध्ये बेसन भाजून घेतलं तरी चालेल. फक्त घेतलेलं तूप सुद्धा 2 भागामध्ये विभागून घ्या. बेसनचं पीठ भाजत असताना अगदी तळातून आपल्याला हे हलवायचंय आणि एकसारखं भाजून घ्यायचंय. भाजत असताना याच्यामध्ये ज्या काही या गाठी तयार होतात ना त्या अशा फोडत राहायच्या. याच्यामध्ये या ज्या काही गाठी तयार होतात ना त्या फोडायला खरं तर खूप त्रास होतो किंवा हात अवघडून येतो. तर म्हणून काय करायचं, असं पोटॅटो मॅशर घ्यायचंय किंवा पोटॅटो मॅशर नसेल तर एखादा उभा ग्लास घेतलात ना तरी चालेल आणि त्याने असं या गाठी फोडायच्यात. पोटॅटो मॅशरचा वापर करून अशा गाठी फोडून घेतल्यानं पटकन फुटल्या जातात आणि हात सुद्धा जास्त दुखून येत नाही. तर आता सगळ्या गाठी आपण फोडून घेऊयात. इथं मी बऱ्यापैकी सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत. एखाद दुसरी कुठेतरी पिठाची गाठी असेल ना तर ती पीठ भाजताना नंतर आपण फोडून घेऊ. पीठ तुम्ही बघू शकता अगदी मोकळं मोकळं तयार झालेलं आहे. आता गॅस मध्यम ठेवूयात आणि सतत हलवत राहून हे पीठ आपल्याला हे असं कोरडंच भाजून घ्यायचंय. म्हणजे काय होतं ना, हे बघा एकतर पीठ आपल्याला हे असं सहजरित्या खालीवर करता येतं. जर तुम्ही सगळं तूप एकदमच घातलं ना तर ते खूप जड होतं आणि त्याची गाठी तयार झाल्यासारखी होतं आणि ते हलवता येत नाही. त्यामुळे पीठ कच्चं राहण्याची शक्यता असते आणि म्हणून ना हे पीठ असं थोडंसं कोरडंच भाजून घ्यायचं. फक्त सतत हलवत राहायचंय म्हणजे खाली अजिबात करपत नाही. तर हे पहा साधारण एक 20 मिनिटं झालेली आहेत. मी घड्याळ लावून बरोबर 20 मिनिटं सांगते. एखादा मिनिट मागं पुढे होऊ शकतो. पिठाला ना हलका तांबूस रंग आलाय तुम्ही पाहू शकता आणि अगदी मोकळं मोकळं हे पीठ आहे. आता या स्टेपला यामध्ये काय करायचं, आपलं जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यातलं पुन्हा 5 ते 6 चमचे तूप यामध्ये घालायचं. साधारण 2 चमचे तूप इथे शिल्लक ठेवले आणि बाकीचं संपूर्ण तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि पुन्हा याला चांगलं भाजून घ्यायचं. आता तूप घातल्यानंतर हे पीठ ना थोडंसं जड होतं हलवायला, कारण जे काही तूप आपण घातलेलं असतं ना ते या सगळ्या पिठाने चांगलं शोषून घेतलेलं असतं. आता घातलेलं तूप कढईने जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत याला पुन्हा परतून घ्यायचंय.
फक्त पीठ हलवत असताना सतत हलवत राहायचं आणि यामध्ये ज्या काही गाठी तयार होतील त्या आपल्याला अशा फोडून घ्यायच्या. मगासारखं पोटॅटो मॅशरचा वापर करून घेतला तरी चालेल, कारण मी सुद्धा मध्ये मध्ये पोटॅटो मॅशरने या गाठी फोडून घेणार आहे. मी काय करते, घेतलेलं संपूर्ण तूप असं थोडं थोडं करून यामध्ये घालते. म्हणजे मग काय होतं ना, एकतर पीठ आपलं व्यवस्थित भाजलं जातं आणि तुपाचा अंदाज अजिबात चुकत नाही. आता मी पुन्हा 10 मिनिटं हे पीठ परतून घेतलं आणि सुरुवातीपासून म्हणाल तर 30 मिनिटं झालेली आहेत. पिठाला छान तांबूस असा रंग आलेला आहे. आता या स्टेपला उरलेलं संपूर्ण तूप घालून घेऊ. आता पुन्हा याला परतून घेऊयात. सतत हलवत राहून मी याला पुन्हा 5 मिनिटं परतून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी ना बेसनच्या पिठाने तूप रिलीज करायला सुरुवात केली. तुम्हाला तुमच्या स्पॅच्युलावरती किंवा चमच्यावरती ते जाणवायला लागेल. आता या स्टेपला हे पीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे. जर तुम्हाला आपण घरामध्ये जसे सोनेरी कलरचे लाडू करतो ना, पिवळसर रंगाचे, तसे जर लाडू हवे असतील तर या स्टेपला हे पीठ कढईतून काढून घ्या, कारण हे पीठ आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे. एवढं पीठ भाजण्यासाठी बरोबर 30 ते 35 मिनिटं लागतात. पण आज मात्र आपण इथं ना अगदी स्वीट मार्टमध्ये मिळतात तसे डार्क ब्राऊन रंगावरचे आणि छोटे छोटेसे बेसनाचे लाडू बनवतोय. त्यासाठी मी पुन्हा याला एक 5 मिनिटं परतून घेणार आहे, म्हणजे याचा रंग थोडासा डार्क होईल. पुन्हा 5 मिनिटं हे पीठ मी परतून घेतलं आणि सुरुवातीपासून म्हणाल तर आतापर्यंत 40 मिनिटं झालेली आहेत. आपलं बेसनचं पीठ छान भाजून तयार झालेलं आहे. पण आता ना लाडू आहेत ना टाळ्याला चिकटू नये, छान दाणेदार असे तयार व्हावेत, यासाठी आपण काय करणार आहे, यावरतीनं थोडंसं पाण्याचा हपका देणार आहे. इथं मी पाणी वापरले, याच्याऐवजी तुम्ही दूध वापरलं तरी चालेल, पण दूध वापरलं ना तर लाडूला एक वेगळा वास येतो आणि ते लाडू 10 ते 15 दिवसातच खराब होतात. पण जर पाणी मारलेलं असेल ना तर लाडू अगदी महिना ते 1.5 महिना आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही. तर आता साधारण 2 चमचे पाणी घेऊयात आणि यावरती असं शिंपडायचं आहे. पाणी मारल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ पटकन फसफसून आलेलं आहे, म्हणजे ना ते छान दाणेदार तयार होत आहे. आता याला मिसळून घेऊयात आणि पुन्हा मिनिटभर परतून घेऊ, म्हणजे याच्यामध्ये जे काही आपण पाणी मारले त्याचा अंश सगळा वाफेने निघून जाईल आणि लाडू आपले छान जास्त दिवस टिकतील. खूप जास्त वेळ नाही, गॅस मध्यम करून मिनिटभर याला मी परतून घेतलं. बेसनचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. भाजलेलं पीठ एका परातीमध्ये काढून घेऊ. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की तूप भाजलं पण ते पातळ अजिबात झालं नाही, म्हणजे लाडू चुकलेत की काय, लाडूमध्ये तुपाचं प्रमाण कमी झालंय, हे टाळायला चिकटतील असं वाटेल, पण असं अजिबात नाहीये. बेसनचं पीठ आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. हे बघा, आता सुरुवातीला हे असं घट्ट जरी दिसत असलं ना तर यावरती असं या परातीच्या काठावरती जर स्पॅच्युलाने असं तुम्ही परत त्याला टॅप केलं ना, हे पहा तूप छान रिलीज होताना तुम्हाला दिसत असेल. आता तुम्ही बघू शकता पीठ मगाशी किती घट्ट होतं आणि अगदी सैल पडलेलं आहे. छान याला कडेने तूप रिलीज झालंय आणि जर याच्यावरती आपण स्पॅच्युला फिरवलं ना, लेयर्स लेयर्स दिसत आहेत तुम्हाला, याचा अर्थ तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. पीठ खूप पातळ झालेलं नाहीये किंवा खूप घट्टही नाहीये. तर या पद्धतीने आपण बेसनचं पीठ भाजून परातीमध्ये काढून ठेवलेलं आहे. आता याला पूर्णपणे गार करून घेऊ. गार म्हणजे अगदी गारगीच्च नाही करायचं, हलकंसं कोमट ठेवायचंय. साधारण एवढं पीठ गार होण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागेल. फॅन जर तुम्ही चालू केलात ना तर 15 ते 20 मिनिटांमध्ये सुद्धा गार होईल. पीठ कढईमध्ये भाजून झाल्यानंतर ना एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्या, कारण आपण अर्धा किलोचं बेसन भाजून घेतलंय आणि त्यामध्ये पुन्हा आपण साखर घालणार आहे, त्यामुळे मिश्रण खूप जास्त तयार होतं. म्हणून घेतानाच मोठी परात घ्या आणि त्यामध्ये संपूर्ण पीठ पसरून पूर्णपणे गार करून घ्या. बेसनचं पीठ भाजून झाल्यानंतर पूर्णपणे गार होऊ द्यायचंय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बेसनचं पीठ अगदी गरम गरम असतानाच यामध्ये जर तुम्ही पिठी साखर मिसळली ना तर साखरेला पाणी सुटतं आणि मिश्रण खूप सैलसर होतं, किंवा इतकं सैलसर होतं की त्याचे लाडू सुद्धा वळता येत नाही, किंवा अजिबात कितीही प्रयत्न केला तुम्ही त्यामध्ये काहीही घातलं ना तरी ते लाडू व्यवस्थित वळले जात नाही. त्यामुळे लक्षात घ्या, बेसनचं पीठ पूर्ण गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पिठी साखर मिसळायची. अर्धा तास झालाय आपलं बेसनचं पीठ थोडंसं गार झालंय, खूप अगदी गार पण नका करू, नाही तर मग पिठी साखर त्यामध्ये एकजीव मिसळली जाणार नाही. खूप गरमही ठेवायचं नाही आणि अगदीच गारगीचं पण नाही करायचं. मिश्रण हे बघा हलकंसं कोमट आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर मिसळून घेऊ. आता पिठी साखर मिसळत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं आपण पिठी साखर जी केलेली आहे ती अगदी ताजी ताजी आहे, आत्ताच मिक्सरला फिरवलेली असल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी नाहीयेत. पण तुम्ही जर अगोदर पिठी साखर करून ठेवलेली असेल आणि त्यामध्ये जर गाठी तयार झाल्या असल्या
तर गाठी आधी फोडून घ्या आणि मगच पिठी साखर यामध्ये मिसळायची. आता सुरुवातीला हे पीठ थोडंसं मोकळं करून घेऊयात आणि हाताने हलकंसं मळून घ्यायचे, खूप जास्त नाही. पीठ सगळं मोकळं करून झालं की यामध्ये थोडी थोडी पिठी साखर घालून याला चांगलं मळून घेऊ, किंवा मग हे पीठ आणि पिठी साखर एकजीव असं मिसळून घ्यायचं आहे. थोडी पिठी साखर यामध्ये घातली, हाताने चोळून याला व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे. उरलेली पुन्हा पिठी साखर यामध्ये घालू आणि याच पद्धतीने सगळी साखर यामध्ये घालून घ्यायची. किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गोडीनुसार पिठी साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल. पिठी साखर अशी बेसनाला चांगली चोळून मिसळायची, म्हणजे पिठी साखरेचा गोडवा या पिठामध्ये व्यवस्थित मिसळला जातो. खरं सांगायचं तर बेसनच्या पिठासाठी आपण डाळ भाजून आणतो, पीठ सुद्धा बराच वेळ तुपामध्ये भाजतो. त्यामुळे पिठाला स्वतःचा खमंग असा वास दरवळत असतो. त्यामुळे बेसन पिठामध्ये वेलची पावडरची फारशी गरज नसते. पण रव्याच्या लाडूला स्वतःचा असा वास नसल्यामुळे तिथं जर वेलची पावडर वापरली तर त्याचा स्वाद द्विगुणित होतो. त्यामुळे बेसनचे लाडू त्याच्या ओरिजिनल स्वादामध्येच खायला खूप छान लागतात, म्हणून मी वेलची पावडर कधीही वापरत नाही. पण मागच्या वेळेला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला तर त्यामध्ये बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केली होती की वेलची पावडर नक्की वापरा. तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर आज मी 1 चमचा वेलची पावडर यामध्ये घालते. वेलची पावडर घालून सुद्धा याला व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे. पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार झालंय. पटकन लाडू वळायला सुरुवात करूया. तर जेवढा आपल्याला लाडू लहान मोठा करायचा तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं, हातावरती असं चोळून एकजीव करायचं, यातल्या सगळ्या गाठी फोडायचे आणि लाडू बांधून घ्यायचा. तर आता परातीमध्ये हे पीठ अगदी कोरडं कोरडं तुम्हाला दिसत असलं तरी लाडू वळत असताना हाताच्या उष्णतेने यातलं तूप रिलीज होतं आणि लाडू अगदी व्यवस्थित बांधला जातो. लाडू वळून तयार झालेला आहे. आता यावरती तुम्ही आवडीनुसार कोणताही सुकामेवा लावू शकता, काजू, बदाम, पिस्त्याचे काप लावू शकता. पण आज इथं आपण स्वीट मार्ट मध्ये जसे काचेमध्ये ठेवलेले लाडू असतात ना, अगदी तसेच लाडू बनवतोय. त्यामुळे इथं मी याला चांदी वर्क आणि केशर लावून घेणार आहे. थोडंसं चांदी वर्क लावलं, थोडंसं केशर लावलेलं आहे. तयार झाला आपला बेसनाचा लाडू. अगदी स्वीट मार्ट मध्ये मिळतो तसाच, चवीला सुद्धा अगदी परफेक्ट तसाच लागतो. नक्की ट्राय करा. याच पद्धतीने बाकीचे सगळे लाडू करून घेऊ. याच पद्धतीनं इथे मी सगळे लाडू बनवून तयार केलेले आहेत. तयार होणारे लाडू वजनी प्रमाणात बरोबर 1 किलो तयार होतात. अगदी लहान आकाराचे छोटे छोटे केलेत, त्यामुळे नगाने मोजायचे तर 30 लाडू तयार झालेत. थोडीशी साईज मोठी केलीत, नॉर्मली जशी आपण लाडूसाठी करतो अगदी त्या पद्धतीने, तर 25 लाडू तयार होतील. तर या पद्धतीनं लाडू तयार झाले. यातला एक लाडू मी तुम्हाला दाखवते. अगदी गोल गरगरीत असा तयार झालाय, अजिबात खाली बसलेला नाहीये. पीठ भाजण्यासाठी पुरेसा वेळ दिला तर टाळ्याला चिकटत सुद्धा नाहीत. यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. हे पहा, अगदी परफेक्ट असा तयार झालाय. लाडू वळत असताना हाताच्या उष्णतेने थोडेसे सैलसर पडतात. लाडू बांधून सगळे तयार झाले ना, पुन्हा एकदा हातामध्ये घोळवून घ्या, अगदी गोल गरगरीत तयार होतील. या पद्धतीने आज आपण बेसनचे लाडू बनवले. करायला खूप सोपे आहेत. सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि परफेक्ट प्रमाण मोजून घ्या. लाडू अजिबात घरी बनवताना चुकणार नाही. पुन्हा भेटूयात दिवाळीच्या अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.